छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील नागापूर इथं उमुमी इज्जतमा आयोजित करण्यात आला। 10 जानेवारीपासून मोठ्या श्रद्धा आणि शिस्तीच्या वातावरणात सुरू झाला असून आज 11 जानेवारी रोजी शांततेत संपन्न होत आहे। या धार्मिक कार्यक्रमासाठी करंजखेड, नागापूर, चिंचोली, किशोर, कन्नड तसेच करीमनगर परिसरातून मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। इज्जतमाच्या दरम्यान नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र व व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली होती। आयोजकांकडून पिण्याचं पाणी, स्वच्छता, वाहन पार्किंग तसेच स्वयंसेवकांची मदत उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास झाला नाही। या पार्श्वभूमीवर पिशोर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवला। कार्यक्रम स्थळ आणि परिसरात पोलिसांची सतत गस्त सुरू होती। पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार संपूर्ण इज्जतमा काळात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाहीये। सर्वधर्मीय नागरिकांच्या सहकार्यामुळे हा इज्जतमा शांततेत व यशस्वीरित्या पार पडला। संपूर्ण 84 मस्जिद मिळून करण्यात येत असलेल्या सामूहिक धार्मिक कार्यक्रमाची चर्चा ऐक्याचं मोठं प्रतीक मानलं जात आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खरात यांचा रिपोर्ट। आज रोजी पोलीस स्टेशन पिशोर हद्दीतील नागापूर या गावी इज्तेमाचा जो बंदोबस्त आहे 10 जानेवारी आणि 11 जानेवारी 2 दिवस या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। कालचा दिवस हा शांततेत गेला, आजचा बंदोबस्त दुसरा दिवस आहे। सदर बंदोबस्त कामी माननीय श्री पोलीस अधीक्षक श्री छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विनायक राठोड साहेब, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम श्री अन्नपूर्णा मॅडम आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अग्निहोत्री मॅडम, उपविभाग कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। सदर बंदोबस्त कामी 5 अधिकारी व 30 अंमलदार या ठिकाणी बंदोबस्त कामी नेमण्यात आलेला आहे। या ठिकाणी पार्किंग बंदोबस्त असेल, त्यानंतर ट्रॅफिक बंदोबस्त असेल, ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठीचा बंदोबस्त असेल आणि पेंडॉल बंदोबस्त असेल। या सर्व ठिकाणी आपण योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि सदरच्या बंदोबस्तसाठी बंदोबस्तही पुरेसा बंदोबस्त देण्यात आलेला आहे। शांततेत सदरचा बंदोबस्त या ठिकाणी पार पडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि सदरचाही बंदोबस्त शांततेत पार पडेल यात काही शंका नाही। आमचे करंजखेडा झोन आणि करीमनगर झोन कन्नड 2 झोन मिळून आमचा ह्या 84 मस्जिदांचा इज्तेमा असतो। कन्नड तालुक्यामध्ये 2 भाग आहे। एक भाग करंजखेडा, पिशोर, नाचनवेल ह्यो एक भाग आला, नागापूर, आणि दुसरा भाग कन्नड, कुंजखेडा, देवगाव, रंगारी। तर हा जे इज्तेमा आहे तर हा करीमनगर झोन, करंजखेडा झोन ह्या 84 मस्जिदी मिळून हा इज्तेमा दरवर्षी कधी पिशोर, कधी नागापूर, कधी करंजखेड ह्या पद्धतीनं होऊन चालतोय। आणि याचा एक संदेश असा आहे की मानवतासाठी हे व्हायलाच पाहिजे, दरवर्षी मानवतासाठी व्हायलाच पाहिजे। याच्यातून काय आपल्या स्वतःसाठी, अजून आपल्या आजूबाजूवाल्यांसाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, गावासाठी याच्यातून एक चांगला संदेश जाईल या पद्धतीने या इज्तेमाचे आयोजन केलेलं आहे। नागापूर कन्नड तालुका या ठिकाणी 10-11 जानेवारी या 2 दिवसासाठी उमुमी इज्तेमा आयोजित करण्यात आलेला आहे। मागच्या 10-15 दिवसापासून मोठ्या उत्साहात या इज्तेमाची तयारी करण्यात आलेली आहे। जवळपास 50% कन्नड तालुक्यामधनं मुस्लिम बांधव या ठिकाणी आज 11 तारखेला दुआसाठी इथे येणार आहेत। हा 10 आणि 11 जानेवारी रोजी 2 दिवसासाठी हा इज्तेमा आयोजित करण्यात आलेला होता। आज 11 तारखेला या ठिकाणी संध्याकाळी इशाची नमाजच्या अगोदर दुआ संपन्न होणार आहे आणि या इज्तेमाचा समारोप होणार आहे। या ठिकाणावरनं काय संदेश देऊ इच्छितात तुम्ही? या ठिकाणावरनं धार्मिक एकता, बंधुभाव व या इज्तेमाचा मुख्य उद्देश बंधुभाव, धार्मिक एकता आणि